नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज आपल्या समोर जे व्याकरणचा धडा आलेला आहे वचन, त्यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता आपण पहिले काय बघणार आहे, वचन यांची परिभाषा. काय बघणार आहे? वचन यांची परिभाषा की वचन काय आहेत आणि कशाप्रमाणे हे यांना आपण करायचं आहे. तर बघा, शब्द के जिस रूप से संज्ञा की संख्या का बोध होता है वह वचन कहलाता है. नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. पुन्हा सांगत आहे मी. शब्द के जिस रूप से संज्ञा की संख्या का बोध होता है वह वचन कहलाता है. तर बघा इथे शब्दाची ज्या रूपातून शब्दातील ज्या रूपातून संख्या यांची संख्याचा बोध करून देत आहे त्यांना आपण वचन असं म्हणतो. कळलं? पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या. ज्या शब्दांच्या ज्या रूपातून आपल्याला संज्ञा यांची संख्याचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण वचन असंही म्हणतो. आता इथे खालती बघा अ आणि ब. तर याबद्दल तुम्हाला तुम्हाला पाहिजे आहेत की वचन कशाप्रमाणे बदलतं. आता इथे बघा, पहिला मेरी दुकान आज बंद है. माझी दुकान आज बंद आहे. तर याप्रमाणे इथे आज सब दुकाने बंद है. आज सगळी दुकाने बंद आहे. दुसरा, यह गमला कौन लाया. हा गमला कोणी आणलं. आणि इथे ये 3 गमले कोण लाया. हा 3 गमले कोणी आणलं. आता इथे तिसरा, खेत में स्त्री काम कर रही है. शेतीमध्ये स्त्री काम करत आहे. आणि इथे खेत में 5 स्त्रिया काम कर रही है. आणि शेती बरोबर 5 स्त्रिया काम करे आहे. तर याबरोबर इथं चौथा बघून घ्या, खिडकी बंद कर दो. खिडकीचे आहे तुम्ही बंद करून घ्या. आणि इथे 2 खिडकिया बंद करतो. तर हा सगळं तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. कळलं? हो. तर यांचा अजून काय आहे ते आता आपण बघणार आहे. बघा इथे नीट प्रमाणे करायचं आहे. कळलं? हो, तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. बघा, पहिला काय होतं, दुकान शब्द एक दुकान का बोध होता है. जेव्हा आपण दुकान शब्द हे ऐकतो तेव्हा आपल्याला माहित जाणार आहे की एकच दुकान आहेत. आणि सब दुकानों से अधिक दुकाने का बोध होता है. आणि जेव्हा आपण म्हणत आहे की सगळी दुकानं आहे तेव्हा आपण म्हणतात की हा सगळं दुकान म्हणजे सगळं दुकानाचा बोध करून देत आहे. जसं मी एक उदाहरण देते माझ्या बरोबर. जसं कसं होतं ना की तुम्हाला कोणी सांगतं की जा बघून घे ते मंगलचं दुकान उघडं आहेत का. तर जेव्हा तुम्हाला हा बोलते की मंगळाचं दुकान, तर तुम्हाला ठाऊक आहे किंवा माहित आहेत की एकच दुकानाचं बातमी करत आहे. कळलं? जसे सोमवारी दुकान बंद राहते तर काय सगळी दुकान बंद आहे. सगळी म्हणजे सगळं. तर याप्रमाणे कोणताही एकच होते ते काय होतं, एक वचन. आणि सगळंच होतं ते बहुवचन होऊन जात आहे. कळलं? हो. आता दुसरा बघा, गमला शब्द एक गमले के बारे में बताता है. जेव्हा आपण गमला शब्द म्हणाले तेव्हा एकच गमल्याचा बातमी आपल्याला जाणून जात आहे. 3 गमले से एक से अधिक गमले के बारे में पता चलता है. जेव्हा आपण सांगत आहे 3 गमले तेव्हा बद्दल आपल्याला एक से अधिक गमल्याबरोबर आपल्याला माहित जाणून जात आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. तिसरा बघा, स्त्री शब्द एक स्त्री को सूचित करता है. जेव्हा आपण स्त्री हा शब्द बोलते जेव्हा एकही स्त्रीचा सूचित करून जात आहे. परंतु 5 स्त्री शब्द एक से अधिक स्त्रियों को सूचित करता है. जेव्हा आपण 5 स्त्री म्हणतात तेव्हा एक ते अधिक स्त्रीच्या सूचित केलेले जात आहे. कळलं? हो. आता आपण चौथा पढ़णार. खिड़की शब्द से एक खिड़की के बारे में पता चलता है. दोनों खिड़कियों शब्द से अधिक खिड़कियों के बारे में बताता है. जेव्हा आपण खिडकी शब्द हा बोलते तेव्हा एकही खिडकीच्या बातमीचा पता चालत आहे. जेव्हा आपण 2 खिडकी म्हणता त्या शब्दामध्ये एक ते अधिक खिडकीचं बरोबर आपण म्हणत आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. आता आपण पाहणार आहे वचन यांचा प्रकार. काय पाहणार आहे? वचन यांचा प्रकार. तर वचनचे किती प्रकार आहे? वचनचे 2 प्रकार आहे. कोणकोणते? एक वचन आणि बहुवचन. वचनचे किती प्रकार आहे? 2 प्रकार आहे. एक वचन आणि बहुवचन. तर पहिला आपण बघणार आहे एक वचन. एक वचन बद्दल काय आहे काय नाही ते आता आपण पाहणार आहे. तर चला बघून घ्या. एक वचन,
किसी एक व्यक्ति, वस्तु या स्थान का बोध कराने वाले शब्द को एकवचन कहते हैं. कोणताही एकही व्यक्ती किंवा वस्तू किंवा स्थानाचा बोध करणाऱ्याबद्दल त्यांना आपण एकवचन म्हणतात. जसं इथे लडका, बिल्ली, कलम, नदी आदी. तर हा सगळं पाहून किंवा हा सगळं बोलताना तुम्ही कोणताही एकही पशु किंवा एकही वस्तू किंवा एकही व्यक्तीचं नाव घेत आहे. आता आपण बघणार आहे बहुवचन. अनेक व्यक्तियों, वस्तुओं, स्थानों का बोध कराने वाले शब्दों को बहुवचन कहते हैं. खूपच अनेक व्यक्ती म्हणजे खूपच लोक, खूपच वस्तू, खूपच स्थान, हा सगळं जे आपल्याला बोध करून देत आहे त्यांना आपण बहुवचन असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. तर काय आहे बघून घ्या. बघा, जसे लडके, बिल्लिया, कलमे, नदिया आदी. जेव्हा मी म्हणतात की लडके, लडके म्हणजे तुमच्या समोर असलेले खूपच लडके, बिल्लिया म्हणजे खूपच बिल्ली, कलम म्हणजे खूपच कलम. तर याप्रमाणे हा बहुवचनचं उदाहरण आहे. आता आपण बघणार आहे अत्यंत स्वर. अत्यंत स्वर का है? किसी एक वचन शब्द का बहुवचन रूप उस शब्द में अंतर स्वर पर आधारित होता है. कोणताही एक वचन शब्द कोणत्याही बहुवचनात रूपातून शब्द अंतस्वर पर आधारित होऊन जात आहे त्यांना आपण म्हणतात अंतस्वर. काय म्हणतात त्यांना आपण? अंत्यस्वर म्हणतात आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, आता आपण बघणार आहे इथे पुल्लिंग शब्दों को एकवचन और बहुवचन रूप. पुल्लिंग या शब्दांचा एकवचन किंवा बहुवचन रूप आता आपण पाहणार आहे. बघा, पुल्लिंग अकारांत अ से समाप्त होने वाले. पुल्लिंग जे आहे आकारांत आहे, जे अ यातून समाप्त होऊन जाणार आहे. पुल्लिंग आकारांत शब्दों में वचन बदलने पर कोई परिवर्तन नहीं होता. पुल्लिंग आकारांत शब्दामध्ये वचन बदलाचं काहीही परिवर्तन नाही होत आहे. जसे एकवचन आणि बहुवचन. जसं इथे एकवचन आहे आणि इथे बहुवचन आहे. फूलचा फूल, आलोकचा आलोक, दानचा दान, दुःखचा दुःख. आता इथे बघा, फागुनचा फागुन, बंधनचा बंधन, दृश्यचा दृश्य, दागचा दाग, पुत्रचा पुत्र, चित्रचा चित्र, बालकचा बालक आणि शैचा शैल. तर याप्रमाणे जे असमाप्त होऊन जाणार आहे, जे आकारण शब्द आहे त्याबद्दल पुल्लिंगचा काहीही परिवर्तन नाही होऊन जात आहे. जसा शब्द आहे तसं त्यांचा पण शब्द बहुवचन बद्दल पण होतं. कळलं आता? हो. तर अजून काय आहे आता बघणार आहे आपण. बघा चला. बघा, आता आपण दुसरा पाहणार आहे. दुसरा काय आहे? नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. दुसरं तुमचे आहे पुल्लिंग आकारांत आ समाप्त होने वाले. पुल्लिंग आकारांत आ जे समाप्त होऊन जात आहे त्यांना पुल्लिंग आकारांत शब्दातून वचन बदलून आचा ए होणार आहे. काय होणार आहे? आचा ए होणार आहे. बघा, जसा एकवचन बहुवचन, पालना पालने, दंडा दंडे, तरीका तरीके, खुटा खुटे. आणि इथे तुम्ही पाहणार आहे कमराचा कमरे, कारखानाचा कारखाने, चेहराचा चेहरे, इशाराचा इशारे. तर याप्रमाणे पुल्लिंग आकारांत आ समाप्त होऊन जाणार आहे, त्याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण तिसरा पाहणार आहे. काय पाहणार आहे? तिसरा, पुल्लिंग इकारांत ई से समाप्त होने वाले शब्द. जेव्हा पुल्लिंग इकारांत होते तर ई बद्दल समाप्त होऊन जाणाऱ्या शब्द आहे. जसं बघा, पुल्लिंग इकारांत शब्दों में वचन बदलने में कोई परिवर्तन नहीं होता. पुल्लिंग इकारांत शब्दामध्ये वचन बदलाचं काहीही परिवर्तन नाही होऊन जात आहे. जसं एकवचन बहुवचन, इथे पण एकवचन आणि बहुवचन. बघा, कवी कवी, यती यती, ऋषी ऋषी, मनु मुनी. तर याप्रमाणे इथे यांचा काही परिवर्तन होऊन नाही जात आहे. आता आपण चौथा बघणार. चौथा काय आहे? पुल्लिंग इकारांत ई समाप्त होने वाले शब्द. पुल्लिंग इकारांत जेव्हा ई समाप्त होऊन जाणार आहे त्यांना म्हणतात. पुल्लिंग इकारांत शब्दों में वचन बदलने पर कोई परिवर्तन नहीं होता. पुल्लिंग इकारा शब्दामध्ये कोणताही वचन बदलाचं परिवर्तन नाही होत आहे. जसं एकवचन बहुवचन, पडोसी पडोसी, आदमी आदमी, हाती हाती, साथी साथी. तर याप्रमाणे असंही होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, पाचवा तुमच्या समोर आलेला आहे. पुल्लिंग उकारांत उ समाप्त होने वाले शब्द पुल्लिंग उकारांत शब्दों में वचन बदलने पर कोई परिवर्तन नहीं होता. पुल्लिंग उकारात उ शब्दातून कोणताही परिवर्तन नाही होऊन जात आहे. जसं एकवचन आणि बहुवचन, साधूचा साधू, पशुचा पशु. तर याप्रमाणे पुल्लिंग उकारांचं काहीही परिवर्तन नाही होऊन जात आहे. आता आपण सहावा बघणार आहे पुल्लिंग उकारांत. काय बघणार आहे? पुल्लिंग उकारांत.
उ से समाप्त होने वाले शब्द. आपण उ बद्दल समाप्त होऊन जाणाऱ्या शब्द आता आपण पाहणार आहे. बघा, पुल्लिंग उकारांत शब्दों में वचन बदलने पर कोई परिवर्तन नहीं होता. पुल्लिंग उकारांत शब्दमध्ये वचन बदलांचा कोणताही परिवर्तन नाही होऊन जात आहे. जसं इथे बघा, चाकूचा चाकू होणार, डाकूचा डाकूही होणार. तर याबद्दल कोणताही परिवर्तन नाही होऊन जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळालं आहे तर सांगा, मी पुन्हा सांगणार आहे. कळालं? छान. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता स्त्रीलिंग शब्दाचं एकवचन बद्दल बहुवचन रूप. आता आपण पुल्लिंग तर माहिती झालं, आता आपण स्त्रीलिंग बदलते. बघा, स्त्रीलिंग उकारांत अ समाप्त होणाऱ्या शब्द स्त्रीलिंग अकारांत शब्दातून वचन बदलायचं अ चा ए होऊन जात आहे. अ चं काय होऊन जात आहे? ए होऊन जात आहे. काय होऊन जात आहे? नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. अ चा ए होऊन जात आहे. कळलं? हो. जसं एक वचन बहुवचन, श्यामचा श्यामे, आखचा आखे, टांगचा टांगे, जरूरचा जरूरते आणि आवाजचा आवाजे, पत्तलचा पत्तले, लहरचा लहरे आणि सूरजचा सुरते. तर याप्रमाणे असंही होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघ, आता तुमच्या समोर दुसरा आलेला आहे, स्त्रीलिंग आकारांत आ से समाप्त होने वाले शब्द. स्त्रीलिंग आकारांत शब्दों में वचन बदलने पर आ के साथ ए जुड़ जाते हैं. जेव्हा स्त्रीलिंग आकारांत शब्दामधून वचन बदलून जात आहे त्यामध्ये आचा जोडून ए जुळून जात आहे. जसे एक वचन बहुवचन, कुंठाचा कुंठाए, गाथाचा गाथाए, समस्याचा समस्याए, इच्छाचा इच्छाए. आणि इथे घटनाचा घटनाए आणि परीक्षाचे परीक्षाए, कविताचे कविताए आणि प्रथाचे प्रथाए. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण पाहणार आहे तिसरा, स्त्रीलिंग इकारांत ई से समाप्त होने वाले शब्द. स्त्रीलिंग इकारांत शब्दों में वचन बदलने पर या जुड़ जाता है. जेव्हा स्त्रीलिंग याबद्दल वचन बदलणार आहे तर या जोडून जात आहे. जसे एक वचन आणि बहुवचन, राशीच्या राशिया, नीतीचा नीतिया, गतीच्या गतिया आणि तिथीच्या तिथिया, औषधीच्या औषधिया आणि पंक्तीचा पंक्तिया. तर याबद्दल ईचा असा होऊन जात आहे. तर अजून काय आहे ते आता बघणार आपण. बघा, स्त्रीलिंग इकारांत ई ते समाप्त होणारे शब्द स्त्रीलिंग इकारांत शब्दों में वचन बदलने पर ई का इया हो जाता है. जेव्हा ई आहे त्यांचा इया होऊन जात आहे. जसे एक वचन बहुवचन, लाठीचा लाठिया, थैलीच्या थैलिया, रोटीचा रोटिया आणि दाशीच्या दासिया, निशाणीच्या निशाणिया, उंगलीचा उंगलिया आणि मिठाईचा मिठाईया, पुडीचा पुडिया. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे आपण ते बघणार आहे. तर चला बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे वचन यांचं परिवर्तन होऊन जात आहे आणि कशा प्रकारे वचन यांची परिभाषा बघितले, यांचे प्रकार बघितले आणि यांचे उदाहरण पण बघितले. प्रकारबद्दल आपण बघितले की त्यांचं एक वचन किंवा बहुवचन दोन प्रकारे दिलेले जात आहे आणि त्याबद्दल आपल्याला अशी माहिती झालेली आहे की कशाप्रमाणे त्यांचे परिवर्तन होऊन जात आहे आणि वचन बदलाबरोबर पुल्लिंग बद्दल कोणकोणता परिवर्तन होऊन जात आहे किंवा स्त्रीलिंग मध्ये कोणकोणता परिवर्तन होऊन जात आहे ते पण बघितले आणि हे पण बघितले की कसा असा शब्द पण आहे आमच्याकडे की ज्यांचा एक वचन किंवा बहुवचन मध्ये काहीही परिवर्तन नाही होऊन जाणार आहे. तर हा सगळं तुम्हाला कसं समजणार जेव्हा तुम्हाला नीट प्रमाणे तुम्ही ऐकून घ्यायचं आहे. कारण की जेव्हा तुमच्या समोर असा प्रश्न होणार तेव्हा तुम्हाला नाही कळणार की हा जे आहे त्यांचं परिवर्तन होणार आहे की नाही होणार आहे. तर याबद्दल तुम्हाला तय काय करायचे आहे की त्यांच्याबरोबर जे पण लिहिलेलं आहे ते पुन्हा करायचं आहे. जेव्हा तुम्ही नाही करणार तेव्हा तुम्हाला नाही समजणार. तर याबद्दल मी पुन्हा सांगत आहे सर्व की करून घ्या आणि ज्याबरोबर जिथे परिवर्तन बद्दल दिलेले आहे त्या परिवर्तनच्या नीटप्रमाणे ऐकून घ्या की कोणता अता ए होणार की काय होणार परिवर्तन करण्याबद्दल. कारण की जेव्हा तुम्हाला ते समजणार तेव्हाही तुम्हाला परिवर्तन पण समजणार आहे. जेव्हा तुम्हाला नाही समजणार तेव्हा तुम्ही नाही करणार आहे. कळलं? हो. धन्यवाद.